बातमी नाशिकमधून आहे। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर जवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय। यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 9 जण गंभीररीत्या जखमी झालेत। जखमींमध्ये 8 लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे। सिन्नर तालुक्यामध्ये विवाह सोहळा आटपून हे कुटुंब कल्याणला परतत होतं। किया कॅरेन्स या कारमधून प्रवास करत असताना कारचा टायर फुटला आणि कार उलटून ट्रकवर आदळली। गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झालेला आहे आणि जखमींवर सध्या सिन्नरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, अतिशय भीषण असा हा अपघात आहे। सध्या जखमींची परिस्थिती कशी आहे आणि नेमका कशा पद्धतीने पंचनामा केला जातोय? सिद्धेश, अतिशय दुर्दैवी ही संपूर्ण घटना म्हणावी लागेल। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती म्हणजे सिन्नर भागामध्ये ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे। एका कारमध्ये हे सगळे प्रवासी प्रवास करत होते। एका लग्नाचं कार्य आटपून हे रिटर्न जेव्हा जे येत होते त्यावेळेस अचानक या कारचं टायर फुटला आणि ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे। या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 8 जण जखमी आहेत। या जखमींवरती सिन्नर आणि नाशिकच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार ही सुरू आहेत आणि या सगळ्या घटनेची अधिक जी चौकशी आहे ते नाशिक ग्रामीण पोलीस करताना बघायला मिळते। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।